तर कसं काय पब्लिक जय हरी. तर आज आम्ही गेलो तुळापूरला, म्हणजेच आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती असल्यामुळे आज आपण तुळापूरला गेलो होतो. म्हटलं चला आपलं जाऊ आज समाधीचं दर्शन बिर्शन घेऊ. मग आलो इथं आल्यानंतर आम्ही आपलं महाराजांच्या कमानीपाशी आलो, इथं जरा व्हिडिओ वगैरे काढला आणि इथनं आतमध्ये आलो. तर आतमध्ये मला वाटतं हे म्युझियमचं किंवा कशाच तरी काम चालू आहे, पण लय मोठं काम चालू आहे. तिथनं आल्यानंतर महाराजांच्या समाधीपाशी आलो, जरा त्या साईडचा निसर्ग बघितला, एवढं शांत वाटलं. त्रिवेणी संगम वगैरे आहे इथं. मग आलो इथं महाराजांच्या जरा गाभाऱ्यात येऊन उभा राहिलो आणि इथं आज जाऊन परत महाराजांचं दर्शन घेतलं. जरा 2 मिनिटं तिथं बसलो, एवढं शांत आणि एवढं भारी वाटलं तिथं जाऊन सांगू शकत नाही. त्यात आज जयंती असल्यामुळे आज महाराजांच्या तिथं जरा गर्दी जास्त होती, त्यामुळे जरा तिथं जाऊन उभा राहिलो 2 मिनिटं. तिथं आपला बाहेर निघलो परत. त्यानंतर मग आम्ही तिथून गेलो भीमा बागा आणि इंद्रायणीच्या दर्शनाला. त्रिवेणी संगम आहे, 3 नद्यांचा इथं संगम झालेला आहे. मग तिथं नदीवर जाऊन आम्ही आपलं पाय वगैरे धुतलं, नदीचं दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही तिथून आपलं वर निघलो. आणि तिथनं वर निघून आम्ही आलो संगमेश्वराच्या दर्शनाला. तिथं संगमेश्वर महादेवाचं एक मोठं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊन दर्शन वगैरे घ्यायला गेलो आतमध्ये. आणि त्या मंदिराचं काम असं दगडामध्ये असल्यामुळं आतमध्ये गेल्यानंतर एवढं थंड वाटलं, अक्षरशः एसीला सुद्धा एवढी थंड हवा येत नाही, एवढं थंड आतमध्ये गेल्यानंतर वाटत होतं. लय भारी वाटलं. आतमध्ये गेलो, जरा 1-2 मिनिटं बसलो मंदिरात महादेवासमोर आणि परत तिथून उठलो. आम्ही आणि डायरेक्ट आलो इथं आपल्या कवी कलश यांच्या समाधीपाशी. महाराजांचे अतिशय जिवलग आणि अतिशय जवळचे सोबती म्हणजे कवी कलश यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. खरी मैत्री काय असते हे कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज त्याच्या अनुभूती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज कवी कलश यांची मैत्री. मग इथनं दर्शन घेऊन आम्ही इथनं पुढे आलो आणि इथं सेवेकरांनी प्रसाद ठेवला होता सगळ्या येणाऱ्या भक्तांसाठी आणि सगळ्या येणाऱ्या पर्यटकांसाठी. मग इथं आम्ही प्रसाद घेतला आणि मग त्यानंतर निघालो आणि आम्ही आलो आमच्या घरी. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि फॉलो करायला विसरू नका. तर चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.